मित्रांनो, देवामाली शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही मला खूप सहकार्य करत आहे, असंच करत राहा। चला चालू करता आजचा व्हिडिओ। अरे पोऱ्या, चहाची हॉटेल खोलली का तू ना? हो काका, आजच खोलली। अरे वा, चांगलं केलं बेटा तू। धन्यवाद काका, धन्यवाद। मी तुझं लहानपणी नाव ठेवायला आलो होतो तेव्हाच मला कळालं होतं हा पोरगा मोठा झाला की लोकांचे उष्टे कपत होईन। का बकी तोंडच तसं होतं बेटा तुझं। काका, मी तुम्हाला अगोदरच सांगतोय, धंद्याच्या टाइमले मला हसी मजाक सहीन होत नाही तर माझ्यासारखा खराब कोणी नाही। नाही नाही, बरोबर बोलला बेटा तू। मग मी तेच म्हणतोय। नाही नाही, तू जे बोलला की नाही माझ्यासारखा खराब कोणी नाही ते तू बरोबर बोलला। का की तुझ्यासारखं खराब तोंड मी आतापर्यंत नाही बघलं। शांताराम काका, मी तुम्हाला काका म्हणून सांगतोय, हसी मजाक मला सहीन होणार नाही आता। अरे नाही ना बेटा, मजाक करत नाही मी काही। बेटा, मी तुझं नाव ठेवायला आलो होतो ना, मी तेव्हाच तुझ्या बाबाला बोललो होतो, भाऊ हा निर्णय चुकला तुझा। शांताराम काका, आता हे जास्त होतंय म्हटलं। याच्यानंतर जर तुम्ही बोलले तर तुमच्या निर्णयावर लात मारून देईन मी। हा, कोण आहे म्हटलं? राम राम हो पाहुण्या बाबा म्हटलं। राम 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 राम, बोला काय होतं? अरे म्हटलं तुमच्या गावातला एक मुलाचा बायोडाटा आलाय माझ्या मुलगी करता, जरा सांगता का कसा आहे तर? लवकर सांगा जरा, मला ते सगळी करायला जाणार आहे, ते माणसं वाट पाहत आहे। माणसं वाट पाहत आहे याचे रिकाम चोटाचे। पोऱ्याचं नाव आहे छपरी घरघुशे। हा, ओळखलं म्हटलं। असं आहे का हो? कुठे राहता मग ते? कुठे कशाला हो, शेजारी तर राहता आपल्या। काय मग पोऱ्यागिऱ्या शिकेला म्हणता, पुण्यामध्ये कंपनीमध्ये कामाला आहे काय? मग कसं काय आहे? नाही नाही, पोऱ्यागिरा चांगला आहे, हुशार आहे, मेहनती आहे, पण ते आजकालचे पोरं कसं थोडी थोडी तर घेतात। इतका हरामखोरा हा, याच्या पायी सगळ्या होता नाही आमच्या गावात। हाव का हो? लोक तर सांगताय पण की चांगला आहे। लोक चांगले सांगताय म्हणजे मी खोटा बोलतोय का तुमच्या सोबत? असं नाही हो, मी असा दुरून दुरून खुलासा काढला। अरे तो पोरगा कोणाचं लग्न असलं ना तर हायच्या दिवशी एवढा दांगोळा करतो की भलता। अरे बापरे, मग तर नाही सांगणं पडीन ताईला। पहा मग तुम्ही, फक्त आपलं नाव नको सांगजा कोणाले। तोडली रे वो सगळा येणं। येले तर साल्याले जडी पाणी नाही तरी सोडून याचं काम आहे। काय मग चहा पेसान का आबाजी म्हटलं? बरं बरं, मग 4 लोक जाताय का सगळ्यामध्ये तुम्ही? गेले नार कमी ऐकू येते। अरे चहा पेसान का आबाजी म्हटलं? हो, 500 तर पिन भो। फुकटाचं तर पहिलं पाहता लोक। चहा मी पाचतो तुम्हाला, पण म्हटलं पैसे तुम्हाला देणे पडतील। अरे पैसे मी देईन, मग तू कशी काय चहा पाचतोय मला? अरे चहाची काय गोटा आहे, चहा मी पाचतो तुम्हाला, फक्त तुम्ही पैसे दे जा। बरं बरं, दे मग ऑर्डर। ए पोऱ्या, 2 कप चहा आण म्हटलं। बरं बरं काका, मी बनवतो। कारण कोणचं दूध वापरतो तू? अरे काका, माहित नाही का तुम्हाला, आपलं घरचं दूध आहे ना। राहू दे रे भाऊ, मग म्हशीचं दूध असेल तर आण। माहित तर आहे तुम्हाला, म्हशी महाडी, मग कशाला मजा घेताय तुम्ही? बरं बरं, कर मग बेटा चहा। काका तर चहा पेली की टापटाप निघा म्हटलं घरी। का रे म्हटलं, तुझ्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला की नाही? अरे काका, मी पोरगा आहे, मी कसा का फॉर्म भरू? हाव का, तू पोरगा आहे का? मी काही बघलं नाही। हाव का, मग बघून घ्या ना आता। बेटा संताप नको करू, धंदा करणार तुला, तोंड चांगलं ठेव जरा। काका, मी आता चहा करतो, तुम्ही चहा प्याने टापटाप निघा। पैसे देणे असतील दे जा, नाही पण दिले तर चालतील मला। नाही रे बेटा, मी तुझी मजाक करत होता। मी तुला सांगू का धंदा कसा वाढवणार आहे? हा सांगा, पण आता मजाक नको कर जा हो। जर का तुला धंदा वाढवणार बेटा, तर तू काय करत जाय, तुझं तोंड घरी काढून येत जाय। का की तुझं तोंड बघून कोणीच येणार नाही तुझ्या हॉटेलवर। अरे काका, माझं तोंड कसं पण असे, तुम्हाला काय करणार? तुमची पोरगी देणी का मला? अरे बेटा, तुला पोरगी दिली असती मी, पण तुझं मोहाळ खराब आहे ना। अरे मग मा तोंडाशी करणं काय तुम्हाला असं? हाव यार, तुझ्या तोंडाचं तर काम होतं मला। हे पाणी पावसाळ्यामध्ये माझे पाय भरता की नाही, तर मग ते पाय पुसायला पाय पुसणी आहे नाही काही माझ्या घरी। एक काम कर, मग तुझं तोंड धुवून दे मला, मी तेले पाय पुसत जाईन। काका, आता चहा आहे नाही, जा घरी तुम्ही। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।